नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्या विषयाची माहिती पाहणार आहोत तो विषय आहे ज्ञान. ज्ञानाचे जीवनात महत्त्व आणि ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकीच ज्ञान का जीवनातली कोणती कौशल्य जी विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत त्या विषयाची थोडक्यात माहिती आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता असते. भविष्यात माझ्या मुलाला सर्व काही मिळेल का? मी जे त्रास सहन करत आहे त्यापासून त्याची सुटका होईल का? किंवा माझी स्वप्न मुलाच्या माध्यमातून मी पूर्ण करू शकेल का? या वेगवेगळ्या प्रश्नांनी पालकाला ग्रासलेलं असते आणि त्यामधून ते वेगवेगळ्या भौतिक सुविधा विद्यार्थ्याला देतात आणि विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करावं, भविष्यात उज्ज्वल यश कमवावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण त्या तोडीला विद्यार्थी उतरतात का? मग त्या पाठीमागची कारणे आणि त्याचे परिणाम काय होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुलाकडं असलेल्या ज्ञानाचा साठा म्हणजे तीच त्यांची शिदोरी आहे. भविष्यात मुलं कुठेही असोत, कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांना साथ देणारी फक्त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे ज्ञान. तेच त्यांची खरी संपत्ती आहे आणि तेच त्यांचं खरं भांडवल आहे. घरात पैसे असले तर ते काही वर्ष चालतील, पण त्याच घरात जर ज्ञानी मुले जर असतील तर पिढ्यानपिढ्यांचा उद्धार त्या मुलांच्या माध्यमातून होऊ शकतो. ज्ञान हे बँकेत ठेवलेले पैशासारखे नाहीत, त्यांचं तुम्हाला व्याज मिळणार नाही. पण ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे जी तुमच्या भविष्यामध्ये तुमचा कायापालट करू शकते. त्या ठिकाणी आज वेगवेगळं तंत्रज्ञान बदलले, स्पर्धा वाढली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते आणि हीच संधी तुमचं भविष्य घडवू शकते. तुम्ही जीवनामध्ये जितकं ज्ञान कमवू शकाल तितकं त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आपल्याला माहितीच आहे की ज्ञान हे केवळ शिक्षणातून मिळत नाही, तर आजूबाजूच्या परिस्थितीतून, लोकांकडून, कौशल्यातून, वेळेच्या व्यवस्थापनातून आपल्याला ज्ञान मिळत असतं. ज्यांच्यात ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीला कोणीही अडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. इतिहासामध्ये एकलव्य, जो की अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, त्या एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांनी या ठिकाणी शिक्षा देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने स्वतः मातीचा पुतळा बनवून त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या माध्यमातून ज्ञान संपादन केलं. म्हणजे ज्ञान संपादन करत असताना कोणतीही गोष्ट तुम्हाला अडथळा निर्माण करू शकत नाही. फक्त ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असावी लागते. तो आपल्याला माहितीच आहे की जिजाऊ यांनी शिवरायांना घडवत असताना त्यांना इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र या सगळ्या गोष्टींचं ज्ञान केवळ अनुभवातून दिलेलं होतं आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचा पाया उभा राहिलेला आपल्याला माहिती आहे. ज्ञान हे पुस्तकातून मिळू शकतं, शिक्षकाकडून मिळू शकतं, अनुभवातून मिळू शकतं, एखाद्या व्यक्तीच्या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून मिळू शकतं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत जागरूक राहिलं पाहिजे. आसपासच्या परिस्थितीचं निरीक्षण केलं पाहिजे, परिस्थितीमधून कौशल्य संपादन केली पाहिजेत. वेळेचं व्यवस्थापन कसं करावं, नेतृत्व गुण कसा अंगीकारावा, संगणक कौशल्य कसं प्राप्त करावं, एखादी समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे मार्ग स्वीकारावा, या सर्व गोष्टीचं ज्ञान मुलाला आजूबाजूच्या परिस्थितीतून मिळत असतं. जग फक्त गुणपत्रिकेवर चालत नाही, ते चालतं विचारांनी, ज्ञानांनी. आणि जेव्हा आपण आपलं ज्ञान शिकवत असताना दुसऱ्याला शिकवतो तेव्हा त्यापासून दुहेरी प्रक्रिया घडत असते. म्हणून पालक हो, मुलांना फक्त अभ्यास कर असं सांगून त्यांचं भविष्य घडत नाही. त्यांना योग्य वातावरण द्या, त्यांना प्रोत्साहनाचे शब्द बोला, कौतुकाचा स्पर्श द्या, अभ्यासासाठी शांत वातावरण ठेवा, पुस्तकांचा संपर्क द्या आणि शिकण्याची प्रेरणा द्या, जेणेकरून की मुलं शिकण्यासाठी प्रेरित होतील. मुलांना मोबाईल द्यायचा असेल तर ज्ञानाचा वापर कसा करावा हे सुद्धा त्यांना शिकवा. ज्ञानाचा पाया हा घरातूनच रुजलेला असतो. म्हणून पालकांनो, जगात पैसे कमी जास्त होतील, परिस्थिती बदलतील, लोक बदलतील, पण ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे त्याचं भविष्य कोणीही राहून घेऊ शकत नाही. म्हणून ज्ञान हीच मुलांची शिदोरी आहे, तलवार, ढाल, दिशा आणि प्रकाशही आहे. यासाठी
मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करा, त्यांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून की त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून ती आपली समाजामध्ये खरी ओळख निर्माण करू शकतील. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसोबत परत भेटूया. धन्यवाद.